काय ऊन झालं बाई उन्हातानाची. आता कसं झालं शांती. आता हे पोरे आपले असं निघालं. काय केलं आता मी? पहिल्या मालकाकडे राहिलो टिकून नाही दिलं. तिकडे गाणं करून ठेवलं त्यानं त्या पुरीच्या मागे लागला. मी नव्हतं मागं लागलो, मग तीच मागं लागली होती. हा अरे कवदार वाहनाच्या जिथं नाही तिथं घाण करतो तू. कुठं टिकून दे ना. आहे मला जास्त बोलायचं नाही ना, तर मी इकडे बी येत नसतो. मग मग काय खाशील मग इकडं नाही आलं. मग मी बघेन मग माझं काय करायचं काही नाही. हा रे हो ते स्वतः मालक झाला आता. आई बापाचं काय ऐकन ते कवदार वाहनाचं. आता हे बघा मी काय म्हणतोय काय आता मी काल आहे ना या मालकीन बाईक येऊन गेलोय. पगार पाणी ठरवून आलोय. ऐक काय म्हणून राहिला तो बाप. किती देणार इथं? ते मी ठरवले तुला काय करायची. म्हणजे मला आता घड्याळ घ्यायचे, अजून बुट घ्यायचे, नवीन कपडे घ्यायचे, पैसे लागते ना. महिना तर बरोबर महिना झाला का मग पैसे घेऊन टाकून मग तुला ऍडव्हान्स घ्या, मला आता लागतात. बरं घेऊ ऍडव्हान्स जरा व्यवस्थित आहे बाय. तू जर चांगला वागला तर तुला आम्ही घेणार नाही तर तुला डबू काय देणार नाही आम्ही. आहे माई चुकी नव्हती, मालकाची पुरीची चुकी होती. तीच म्हणायची चल उसात. हा रे मग जायचं कुडीचं बंद ग. आणि बघ आता ऐक आता ही मालकी नाही हिचा नवरा मुंबईला राहतोय आणि तिला 3 पुरी आहे बरं का. अयो हा 3 आहेत. जर हिला काय केला ना गच्च्या मग पाय. नाही आता कशाला मग 3 पुरीत का? हा लहान आहेत का मोठे आहेत? ते केवढे आता केवढले असू तुला काय करायची. नाही मग आता लहान असले बिस्किट न्यायला. अरे कामाशी काम करायचं फक्त. तसं नाही दादा, समजा लहान पुरी असले की त्यांना काहीतरी खाय प्यायला द्यावं लागतं. आणि मोठे असले का मग त्यांना फिरायला घेऊन जावं लागतं. शांती याच्यावर नजर ठेव बरं का. तू नीट आहे तुला सांगते अक्षय असं तू मॅडम भितोय लाल करीन. मग असं मी येत नाही. मग तुम्ही नुसतंच मायावर काढीता दरवेळेस जा. आता तुम्ही मला सांगा आपण कामाला आहे तिथं का आपण मालक आहे. आणि तिथल्या मालकाच्या पुरींचं काय करायचं याला. बरोबर आहे ना मग. विचारितो तिथं सुद्धा आपल्याला चुना लावून नाही देणार ते. अगं याच्यामुळे काय होतं याचं लग्न सुद्धा होणार नाही असं ना. हा तेच ना असंच पडशील तू. असं नाही दादा, कसं विचारपूस करणं गरजेचं असतं. तुला मोठं झालं विचारपूस करायला. उलट काम विचारायचं विचारपूस नाही करायचं. मग त्यांना विचारेन ना त्यांचे काय काय काम आहे. फक्त पुरींचे काम मी ऐकत आहे, बाकी तुम्ही करी जा. अरे अक्षय तू ना अंड्यात आहे ना तर अंड्यातच राह लय मोठं नको. बरं चला मला ना डोक्यावर जड झालंय. तू तर चालले मोकळे आहे ना. तुम्ही घ्या माय खांदा हा तू आता दुखत कायमचं दुखत आहे रे. मग दुख पहिलं मारलेलं दुखत. तुला काय रोग झाला काय माहिती. झालं मला पटकन. आता इथंच भांडणार आहे का जायचंय? चालेल अक्षा चालणार. बापाचं घरीदारी असच बाबा थोबाडच वचक. तू तोंड बंद ठेवीत जा ना. मम्मी हो त्या वकिलाचा फोन आला होता. काय? वकील पैसे मागायला. ते तारीख नाही चालू का माझ्या नवऱ्याची? अगं हा तो नवऱ्याची तारीख चालू आहे मला माहितीये, पण ते पैसे तुला का मागतोय? मला मागायला पाहिजे ना त्याने. तो म्हणतो म्हणे ताई म्हणे तुमची केस चालू आहे म्हणे का तुमच्या आईची केस चालू आहे म्हणे. आईची केस चालू आहे का माझी केस चालू आहे? त्याचं काय घेणं नाही म्हणा. तुला पैसे कोण देणार आहे म्हणा? पण जाऊ दे मम्मी तुला नाच केला हो मार नुसतं वाटोळ करून टाकलं वाटोळ. ए बाई मी नाही तुला नाच केला, तुझ्या बापाने केला नाच. तेव्हा माझ्या मित्राचं पोरग आहे, माझ्या मित्राचं पोरग आहे. करून त्यांनी आणलं घरी आणि दिलं तुझ्या गळ्यात घालून. मी काय नाच केला तुझ्या? मी बघायला गेलते का? त्याला नुसतं बाय आठवायचं नाद काय खरं नाही. दिलं मा वाटोळ करून. मा बापाला लाज नाही तुला नाही. आता मी काय केलं का? हा तुम्हालाच लय आवडत आता जावं लय भारी लय भारी. मम्मा ते सगळं सोडून दे, आम्हाला दोघींना ना फिल्म साठी जायचंय. पाय आता इकडं मा आयुष्यात ना झालं नाही फिल्मचं पडलंय. तुझं ते रोजचं सुरळ गाणं. ज्याचं जळतं त्यालाच कळतो. लागले का तुमच्यातच भांडणं लागले? अगं तिचं रोजच आहे तुला माहिती आहे ना. आम्हाला पैसे दे, आम्हाला जायचंय. म्हणूनच या पोरी मध्ये राहत नाही बरं का मम्मी. मला पहिल्यापासून या पोरी जास्त स्वभावच आवडत नाही. तू हाय की नाही गं? हा आणि काय ग प्रत्येक वेळेस मम्मीला बोलत असती मम्मीने वाटोळ केलं हे ते केलं. तुला एवढं तुला लहानाचं मोठं केलं ते नाही आठवत. अशी इकडून ये तू अशी इकडून ये तुला काय झापी ते इकडे. अगं काय मोठी म्हणून जास्त सुखात करते आपलं. मग तुम्हाला असं इकडे तिकडे उधळायला पैसे लागत त्याचं काय? अगं वय त्यांचं हिंडाय फिरायचं अशी काय करते? हे बघ तायडे तुझ्या वयात होती तेव्हा तू नाही हिंडली का ग? मग आम्हाला नको का हिंडायला? हा म्हणणं बाय असं कधी हिंडलं माझ्या मम्मीला विचार का मम्मी. तुला कळत नव्हतं? आमची नाही जशी. तुला कळत नव्हतं मला तेव्हा. जर असं हिंडाय फिरायचं शोक असताना मी त्याच्या नादाने नवरा नसता केला. मी अशीच गेले असते एखाद्या मागं निघून. ते जाणार का आता? जातीन जाऊ नाकल सुना लावतीन तेव्हा कळेन तुला. आवड बाई लय वाईटची तिथी बाई तू लगेच. अय ते का मला कोणी यायचं होतं ना आज. अगं ते गडी बोलीला आहे म्हणून तर इथं बसले मी. पण ते अजून गडी याय नाही कसं काय नाही काय आणि या माहिती. पोरीला ना जर घरात दाबून ठेवू बाहेर बाहेर हिंडा त्यात नसत्या. प्रत्येक वेळेस काय ग तू आमच्या दोघींवरच येत असती. ते अगं वय त्यांचं गड्या सांगू कोणी पोरग वाटतं त्याचं. हा त्याची बायको आणि पोरग येणार आहे. 3 जण माय लेकर येणार आहेत. तुला करायचं काय दुसरं? अगं आपल्या देखण्या स्वभावण्या पुरी आहेत. लोकांचा काय भरोसा बाई. झालं चालू तो का आलेत वाटतं. आले बाई
नाव घेतलं आजी काय त्रास नाही झाला यायला? उन्हाळ्यात जाम झालो. हा का? एक मला आता ना चालू होत नाही हा. आणि हिच्याही दुखत मनक्यात गॅप पडला हिच्या मम्मी गॅप पडलाय? बायकोच्या. हा मग काम होते ना काय? हा करतो आम्ही करतो. होते ना? हा. बसा बसा. हे पोर तुमचं आहे ना? मावालेच हा का? मग हे बी काम करणार ना? तो करायला आणलाय काय काम. नाही करीन ना मी काम काय? सगळं तुम्ही सांगता ना ते काम ऐका हाय. नाही यांचं ऐकन त्यांचं ऐकन त्यांचं ऐकन. ही मोठी का? हा ही मोठी आहे, ती 2 नंबर आहे, 3 नंबर आहे. बरं मी काय म्हणते, हा बोला ना. कामाशी कामच ठेवायचा, हो मग जास्त काही दुसरीकडे इकडे तिकडे लक्ष नाही बरं द्यायचं. नाही मी काय म्हणतो हा. हिचं झालंय का? काय करायचं तुला पंचायती करून? मग तिघींचं लग्न झालंय? अरे तुला पंचायती अरे, कामाला तू कामाला आला आला का का? सोयरी किला आला माहित? अरे तू कामाला आला का त्याच्या चौकशा करायला आलाय? विचारपूस ठेवा लागते दादा हो. अक्षा तोंडावर ना गप्प बा दातात पडे जावले. नको जेवता नाही यायचं त्याला. नाही कसं असतं विचार चौकशी केली की बरं राहतं म्हणजे तुमचे पाहुणे रावळे आम्हाला कळते ना. काय आला? यांचे नवरे आले त्यांचे नवरे आले त्यांचे नवरे आले. नवरे एकच असतो नवरा, हा, नवरे म्हणजे नसतात. तिघींची म्हणून नवरे झाले ना. हा आमचं लग्न त्यांचं नाही झालेलं, हिचं झालेलं आहे. पण हिचं कसं आहे जरा थोडस तिचं कोर्टात केस चालू आहे. नवरा येड्यावर त्यांचं काही आपल्याला काय करायचंय? कामच काम करायचंय. आय आय हा? कामाला आलाय तू. हा का मग हे बघा तुम्हाला मी आता सांगते स्पष्ट काय असेल ती माया पुरीकडे अजिबात तुमच्या पोरास लक्ष गेलं नाही पाहिजे. त्याला कामात दाखवतो मी. हा आणि जर का मला असं कानावर कानावर काय ऐकाय आलं पगार तर पगार कट करीन हो. आणि लगेच हाकलून देईन बा. नाही आता आपलं नका देऊ. हा. लय ठिकाणी काम पाहिले कामच भेटाना. नाही ना. या ठिकाणी कामाला होतं या पोरामुळे आम्हाला काढून दिलं. काय सांगायचं? हा हा. काय केलं पोराने? लोक राहिला अरे कापना. खाजू आम दादा मच्छर चावले मग ते मी नाही खाजवायचं. तेव्हा का पहिल्याच दिवशी तुम्हाला हाकलून द्यावं लागेल ना मग मला. अहो, काही नाही केलं आम्हाला काही नाही झालं. आणि इकडं आम्हाला चावला मच्छर हा तुला का? बरं चावलं. मी नवीन माझ्या रक्त गोड आहे ना हा म्हणून मच्छर चावलं होतं मी असं करीत होतो मग आणि आमचे काय कडू आहेत काय? असं खाजीत होतो. बरं दादा मालकीन हा. द्या काय काम करायचे हे कोण ठेवू आमचं. बरं तुम्हाला तिथे दे ना तू तेवढी खोली दाखवून दे नको त्यांना. हे काय झाला हा? ते दाखव त्यांना. त्यांना काम येतं तू त्यांना खोली दाखवून दे. नको, तुम्ही बसा, तुम्ही चला. ए, पिक्चरला तुला मी नीट सांगितलं पहिल्या दिवशी हाकलपट्टी कर नाही तर मी लगेच आणि गादी बिदी आहे ना रूम मध्ये. एसी लावला एसी. अरे आपण कपडे आणले ना आपले झोपायला. मग गादी नाही का? म्हणजे मालकीन कसं काय गाडी देतील गाड्याला? आता मग तुम्हाला एसी लावून द्यावं लागेल. हा यायला हे पोरायला गेलं जाऊ ना. अक्षात व तोंड फुडी ना मी तुम्ही कामाला आले का माझ्या घरी नेमके हे करायला आले? वेड्याने करतं ते मालकीन बाई. असं आहे का? जाऊन द्या सोडून. ही तुमची येडा बाई आहे का डोक्यात? ही तुमची बायको आहे का? नाही बायको आहे. पळून बिळून नाही आलेला? नाही हो नाही हो. मग ते असं कसं काय बरं? ती बायको एवढी जेवण तुम्ही एवढे म्हातारी हा ती गोरी पान तुम्ही एवढे काळे. अरे, मागून गेली ना डबल. मागून केलेली बाई मागून ही कुठून? म्हणजे पहिली वारली ना. आ हा 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 दुसरी. हा हा हा. हे माझं पोटचं आहे. हे का हा हे पहिल्या नवऱ्याचं आहे बरोबर का? दिसत नाही नाही मावाले हा का? माच. मग तुमच्या पहिल्या दिसत नाही नवऱ्याचं ना. कसं? आता ते डवळ आता आई गेलं ते डवळ. बरं दाखवा ना काय रूम. बरं तेवढी रूम दाखवून दे त्यांना. बरं मीच दाखवू कामाचं सांगते तेवढं. काय पगार पाणी तर ठरू दे बाबा का लगेच? पगार पगार त्यांना सांगितलंय मी फोनवर. हा. फक्त कामाचं घे ऐकून. हा. बरोबर तू आहे ना बाई घरातलं बघायचं ते मांडीवर पडतो का? काय असं ए सांगा ना तुमच्या पोराला समजून मी म्हणते ना. दादा हे वजन झालतं ना याचं. याचं वजन झालतं. ह्याच्या नालायक जावायची का ते? जिडे गेला तिडे तोंड घालतो. बर तू बाई ते घरातलं काय असेल ते बघायचा तू. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं वावरातलं सांगितलेलं आहे मी तुम्हाला फोनवर आतून तेवढं. काढायची म्हणून. मम्मी मी सांगू का? काढते. हा मम्मी मी सांगू की यायला काम? नाही मी सांगते तू नको टेन्शन घेऊ. हम्म, तुला सांगायची का? हा बस सांग. बाबा आम्हाला तुम्ही रात्रीचं करून द्यायच्या 5-50 चपात्या. हा रात्रीची करून द्यायच्या हा काय चपात्या चपात्या चपात्या. मी लाटायच्या काय हा माझा हात दुखतोय. आणि मग तुम्हाला काय ठेवलं मी? मी आमच्या घरातलं करेन हे बाई तुला काय हलवल ठेवलं मा? हा पगार पाणी काच आहे. काय हलवी ती? हात पाय मानवराला सगळं स्वयंपाक येतो करता. तुम्ही करणार आहे का? आता ते शेतातले आता शेतातलं करते का घरातलं करते? अहो अक्षा पीठ मावून देईन तुम्ही चपात्या आणायच्या. तू काल राहते चढायला. नाही काय असं आम्ही दोघं करून टाकू. काय हा तू बस स्वयंपाक हा 5-50 चपात्या लागत आहेत आम्हाला. सगळं आम्ही किती जणी आहेत? आम्ही 4 जणी आहेत. एका जणाला किती लागत? ही का ती 15. मला लागत आहे 5. तिला लागत आहे 10. तिला 15. तू मीटर कमी झालं काय?
अगं मम्मी मानावर नाही ना ग त्याच्यामुळे मग मला जायला लागतं. हा म्हणजे आता मी आहे ना आपल्या संघ पाच आपल्या संघ पाच खायचे कायला म्हणजे तुम्हाला खाऊ घालायला म्हणजे तुमची बायको लयच आवाज उचलून बोलते बा. आपल्याला नाही पटत ते. आपल्याला नाही पटलं. अरे तोंड सांभाळ. कामाला आले का तुम्ही? कशाला आलेत नेमके? हो मालकीन चला काम. आमच्या इकडे आलं ना तर बंद ठेवायचं. काय बरं दाखवा रूम जाऊ द्या मला आराम करायचा आहे जरा दमलोय मी. हे काय तुमचे नाटके? कामाला बिल द्यायचंय. एका एकाच एक एक नाटक आहे. इकडे आरामाला नाही आलो आपण. बरं चला ना त्याला ना एक काम करा, हे तुमचे सामान चमुगाबाळ तिकडे ठेवा, त्या रूम दाखवून दी ती पोरगी आणि ते सामान ठेवून द्या आणि तेवढं आपलं रानातले काम आहे तेवढे करून घ्या. ए बाई तुला ते बाहेर ते काम ठेवले भांडे बिंडे तेवढे करून घे. हा जा ए जा ते रूम दाखवून ए भाऊ अरे जा की आई बापा चालले ना. चला इकडून कुठं? खाली. काय बघतो मिळाल्या चल ना जाऊशी वाटते इथं. बर तुम्हाला सांगते काय दोघींना, तिचं एकदा वाटोळं झालेलं आहे, तुमचं नाही वाटोळं करून घ्यायचं ना. नाही कामाला आहेत ते आपल्या इथं बरं का. हा आपली लेवल काय आहे माहिती ना. हा मग आपल्या खालच्या लेवलला नाही जायचं काय. आणि कुठं जायचं म्हणत होत्या? पिक्चरला ना. मग तुम्हाला दोघीला मोबाईलवर पैसे पाठवून तुला किती लागतात? मला 5,000. पिक्चरला जायला 5,000 काय लागतात तुला? म्हणजे पिक्चर सोबत थोडी शॉपिंग करायची. 5 मध्ये दोघी करून घ्यायचं. हा 5 मध्ये दोघी करत असल्या तिला 2.5 दे, तू 2.5 घे, मोबाईलवर पैसे टाकून देते कुणाच तरी एक जणीच्या आणि जपाळ निघा. आणि घरी किती वाजता येतात? रात्र व्हायच्या आधी घरी यायचा. 4 वाजता. हा निघा. गडी तर ठेवलाय का आम्हाला. पोरं फापाळल्यावाने करतोय ते पोरग असलो कसलं बाई बाई. झालं डोकं आता बघते आता काय नेमकं करतात काय करतात नाही. असे भारी होता ना पिक्चर. लय भारी होता बाई, लय मजा आली. हा पॉपकॉर्न खायला पण लय मजा आली. लयच. पण ते साईडवाला पोरग लयच तुला हे करत होतं, चिटकत होतं ना. हा जाऊन दे. तिकडे लव सीन चालला आणि इकडं तुझ्याकडेच बघत बसला ते. हेच वय असतं ना चिटकायचं. काय मम्मीला माहित झालं ना आपली चांगली चिटकी काढ. हा बाई आधीच ताईचं असं झालंय तर आपण पण अशी काशी केली तर मग आपलीच काशी व्हायची. मग काय तर मी काय म्हणते, चल ना रानात जाऊ आपण. मला पपई खाऊ वाटते, पपई खाऊ ना. चल चल बघूत पिकलं का नाही. हा चल चल. अगं कच्चे दिसतात ग. तेच की कच्चे दिसतात, एक बी पकलेली नाहीये. मग आपण बाजारातूनच आणायला पाहिजे नव्हती आता. बघ ना ग, पण आता काय करणार, इच्छा झाली माझी पपई खायची. मग आता काय करायचं बघ बरं, भेटते का दिसनाच. काय करायचं आता, माझा तर मूडच ऑफ झाला बाई. नको नाराज हो का, मला पपई खायची. काय पपई बघताय काय? हा मला पपई खायची होती पण बघा ना कच्चीच आहे इथं. अजून पिकली नाही, ती पिकल्यावर खावा. पण पिकायला किती वेळ लागन? काय नाही पिकून जाईन आहे ना. हा मग कुठं दौरा होता आज? पिक्चरला गेलतो आम्ही. हा मस्त पिक्चर बघितला. हा छान होता. हा मग बाहेर लव सीन तर झकास होते आहे ना ग. हा का. मग मी बी आलो असतो पण जरा कसं आता आई वडिलांना मदत करावी लागते ना म्हणून. पिक्चरला नाही गेला का रे? नाही गेलो ना, मी कॉलेजला होतो ना तेव्हा जायचो. तुझं कॉलेज झालंय? हा माझं सगळी डिग्री कम्प्लीट आहे. अरे ग्रॅज्युएशन झालं? हा. अच्छा माझं पण ग्रॅज्युएशन झालंय कम्प्लीट, आता पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे. हा का. माझं बी चालू आहे. हुशार आहे मुलगा आहे ना. हा मला म्हणजे मी कशात अडण नाही, मला सगळं येतं. मग तू इथं का करतो बरं, तू तर जॉब केला पाहिजे. नाही आता करणार आहे कसं, पण आता दादाला आणि आईला मदतीला कोण नसतं ना म्हणून मी त्यांच्या मदतीसाठी इथं थांबलोय. आणि करावं लागतं आता, माझ्याशिवाय कोण आहे त्यांना. बरोबर आहे, म्हणजे कष्टाळू आहेस तू. हा हा खरं सांग का दीदी, असा कष्टाळू पोरग भेटायला नशीब लागतं. आणि ज्याला पण भेटन ना तिचं नशीब इतकं भारी असेल, इतकं भारी असेल, आपल्या ताईसारखं नसन. मग ते काय ना, आमच्या मोठ्या बहिणीचा घटस्फोट झाला, नवरा नीट सांभाळतच नव्हता आणि काही कामधंदा पण करत नव्हता. मग हिला सगळं काम वगैरे करावं लागायचं. आणि इथं कसं आहे, आमच्या घरी बघितलं ना तू, कशाचीच कमी नाही आहे. आमची मम्मी आम्हाला कशाचीच कमी नाही भासून देत. मी बी कशाची कमी नाही भासून द्यायचं तुला. ते हे बोला हे बी बरोबर आहे बरं का, कारण की ह्याला सगळं येतं, घरातलं काम येतं, बाहेरचं सगळं येतं, एवढं हुशार बी आहे. दिदे जर मी विचार करत होते, एक सांगू का तुला, वाईट नाही ना वाटणार? काय
जर तू ह्याच्यासोबत जुळली तर मग नाही का म्हणजे रिलेशन मध्ये आली तर म्हणजे लग्न बिग्न झालं तुमचं तर मग तुला काही काम नाही ना करावं लागणार घरातलं सगळं ऐकतं भेटेल ना. आणि असं बी नाही की आपण नाबालिक आहे, आपण बालिक आहेत आता सज्ञान आहेत, त्याच्यामुळं आपण आपला निर्णय घेऊ शकतो आहे का नाही. घेऊ शकतो. म्हणजे मी आता तुला रागरोक येऊन देऊ, मी तुला बघितलं का मला बघताच क्षणी तू आवडली. अगं बाई हा मग प्रेम आंधळ असतं आणि त्याच्यात आपलं कळतं माझं बी. किती प्रेम केले. नाही कोणा सांगच नाही काही नाही, ते मला नाही आवडलं कोणी, तुला बघितलं आणि तुला लगेच आवडली. खरंच का? हा कॉलेजमध्ये काही नाही, कॉलेजमध्ये नाही, काय कुठंच नाही. अगं दीदी बघ की किती सिन्सिअर दिसतो एवढा काय विचार करती. कसं वाटतं असं तुला? पोरग भेटणारच नाही खरंच. शोधून पण नाही सापडणार. पण एक सांगू का, काय? माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे जमीन शेत काहीच नाही, मी गरीब आहे. अरे ते असू दे ना, त्याला काय होतंय, तुझं मन चांगलं आहे ना, तेच पाहिजे ना आपल्याला. आणि तशी पण 25 एकर शेती आहे आमची आणि आम्ही तिघीच बहिणी, भाऊ नाही आम्हाला. आमच्या वाट्याला तिघींच्या वाट्याला येईन. हा का, हा चालतंय ना. आणि भाऊ नाही म्हणल्यावर पण घर जावे व्हावं लागेल तुला. घर जावंय का? चालेल ना. होईन की तो सगळं तर ऐकतं भेटतंय त्याला मग का नाही होणार तो. नाही आता तसंही मला सांभाळायचंय, असं बी मला सांभाळायचंय. हा त्याच्यामुळे इथंच राहून करावं लागेल. असं नको म्हणू, त्याचं मन दुखन असं. नाही नाही काही नाही, काही बोललं तरी काही नाही, फक्त पण आहे ना माझ्या आईला लय जीव लावायचं बरं का, कारण की मी नाही करणार घरचा आहे, मी मस्त मुंबईला जाणार. लावीन ना, माझ्या आई बापाला बी लावीन आणि तुमच्या आईला बी लावीन जीव. हा मग काय हरकत नाही. पण माणसे मम्मीला सांगू नको. नाही सांगणार मी मम्मीला, पण तुम्हाला पण माझं सगळं ऐकावं लागेल ना. काय? काही पण मी जे म्हणन ते पण. आता चालते ना, आता मेवणी म्हणल्यावर मेवणीचं ऐकावंच लागेल ना. तू जुळून दिलंय बर का. मग मी जर का जुळवते. तू सांगितलं मग बघ. मग माझीच काशी नाही होणार का जर मी सांगितलं तर. नाही मी का सांगू, माझ्याच पायावर धोंडा का मारून घेऊ मी. बरोबर. मग एक काम करते मानसी, हा तू जा तिकडं, आम्ही जरा इकडे जाऊन गप्पा मारून येतो. अगो बाई प्रायव्हसी पाहिजे काय. बरं बरं घ्या मग प्रायव्हसी. बरं मी काय म्हणतो, चल ना तिकडे जाऊन गप्पा मारू. बरं ऐक ना. हा बोल ना. तुला एक बोलू का, राग नाही येणार ना? राग कशाला येऊन देईल मी. खरंच माझ्यावर प्रेम करते ना? प्रेम म्हणजे आवडलं तुम्हाला. बरं ऐक ना, मग आपण पळून जायचं का? पळून? बघ आज न उद्या तुझ्या पळून मम्मीला जाऊन काय, आपल्याला लग्न करावं लागेल ना. लग्नच करायचं ना पळून जाऊन. मग तुझ्या मम्मीला कळालं तर मग मला काम काढून टाकेन आणि लग्न नाही व्हायचं आपलं. कामाचं, तुझ्या कामाचं दे सोडून, मला तर एवढी कुटीन ना. मग हे एक काम कर, बघ मी माझे सगळे कागदपत्र आणलेले आहेत. हा का? आणि तू तुझे बी कागदपत्र घे. माझा एक ओळखीचा मित्र आहे, त्याला सांगू आणि कोर्ट मॅरेज करून घेऊ. आणि मग परत आपलं कसं रे? काय नाही, परत नंतर बघता जे होईन ते. राहायचं कुठं? आहे की मित्र, तो करीन ना मदत आपल्याला. बरं ठीक आहे, माझे पण पैसे वगैरे आहेत साठवलेले. आहेत ना? हां मी ते घेते, म्हणजे माझ्या अकाउंटलाच आहे ना? हां म्हणजे कसं माझ्याकडे आता नाही सध्या, तू आता काय नाही. आता ॲडजस्ट करून घे, नंतर मग सगळं तर मीच करणार आहे. हां चालेल. मग जायचं. बरं मग मला आता घरी जाऊन बॅग वगैरे भरावं लागेल. मानसीला नको तिला सांगायला. तिला नको सांगू, ती कसं आहे लगेच सांगून बिगून टाकलं मग आपलं जायचं प्लॅन तशी येवायचं. पण छोटी आहे ना ती, तिला कळत नाही काय एवढं. मग एक काम कर, तू बी गपचिप बॅग घे, मी माझी गपचिप घेतो, कागदपत्र घेतो, आपण निघून जाऊ. बरं चालेल. चालतंय, चला. कवाच्या पुरी गेल्यात म्हणल्या, रानात जायचंय म्हणल्या, अजून कसे आहे ना. काजाव ए काजे. हा हे आई, अगं पोरी कुठे आहेत, मी वाटूची बघते पोरीला. मी बी सगळीकडे पाहिलंय, ते दिसानच नाही कुठे गेले. रानात बघायला आलो, बघितले का? मी रानात जाऊन आले. पोरी कुठे गेल्या? हे ऐक ना ग मम्मी, ते याच आपले कामावाला नाही का, हा त्याचं पोरगं बी नाही येत. आणि मानशी कुठे? मानशी काय माहिती कुठे गेली. निकी बी नाही. निकी नाही. आणि ती पोरग बी नाही म्हणती का?
अगं मी पाहिलं ते पोरग आहे ना, म्हणजे पुरी जेव्हा निघले होते का तेव्हाच ते पोरग निघलं होतं. पण मी बोलले असतं तर परत तुला मिरची लागली असते. तू त्यांच्या मागे जायचं होतं ना. तू परत म्हणते बाई का म्हणे पुरीला नसते धाकात धरीत, त्या पुरीला पटत नाही. बरं मला काही इकडे रानात दिसताना गेल्या बरं का, आणि तू बी बघून आली होती. एक काम करू आपण त्या गाड्याकडे जाऊन विचारून येऊ. चल बरं. हा चल, ती पोर बी पुढे कामाला विचारून घेऊ. बाबूराव बाहेर या बरं. का मालकीन काय झालं? तुमचं पोरग कुठे? पोरग वेर मोटर चालू करायला गेले. हे बाळाला नसतं बसायला. बाहेर बसायला लागत. अहो तिची तब्येतच बरोबर नाही हो, काय सांगायचं. हा इथं मनकेत गॅप आहे वाटतं ना. सगळं मलाच करायला लागू राहिले. हा ना. बरं ती जाऊन तिकडं. पोरग कुठे तुमचं? पोरग वेरी मोटर चालू करायला गेले ना. नाही ना एरिओ नाहीये. बघितलं ना तू? सकाळपासून जायला होतं का येईवर? हा झालं काय? ते झालं का पाणी उपसू राहिलं काय अक्क? तो मला म्हणत दादा मी चाललो मोटर ती चालू मोटरीने करायला. उपशित का हाताने उपशित आहे नेमकं? काय सांगता येईल आता मला. मी गेलो तिकडे, मी कांद्याच्या रानात होतो ना. आमचं पोरग आहे ना लय कामाचं आहे, सकाळीच गेलं. हा ना. हा अगं मम्मीला कामाचं आहे, सकाळपासून गेलंय ते. तुम्हाला नीट सांगितलेलं आहे मी आधीच, समजून सांगितलेलं आहे. अहो का मायापुरी बी सकाळपासून घरात नाही, दोन्ही बी माय निकू नाही आणि माय मानशी बी घरात नाहीये. अहो मालकीन तर तुमच्या पुरीचा आणि आमच्या पोराचा काय संबंध सांगा बरं. हा आता गेले असेल तुमच्या पुरी कुठं विचारायचं. मला भूक लागली, काहीतरी खायला दे मला. आली का? कुठे गेली होती हो? आणि ही कुठे निकू कुठे? तिला पण मी सकाळपासून शोधते, तिने पण काही खाल्लं नाहीये, पण ती सापडेनच मला. मम्मी पुरील जास्त झालं बरं काय. कुठे हिंडा त्यात नसते. अगं तू पहिले बोलून द्यायचं का? लगेच हातो चालते. निकू कुठे? नाही माहिती मला. अहो यांच्यातच ताळमेळ नाही. हा मग आपल्या पोराला म्हणते तुमचं पोरग ए बाई दिसेना. तुला मी सांगितलेलं आहे तोंडवर कोण माझ्या संग बोलायचं ना. कामाला राहायचं हा. असेल तर नीट राहा. मग कामाला आमची इथं. अरे गप ना. मम्मी निकू आली नाही का घरी? निकू घरीच आलेलं नाही अजून, हे काय तोंड आणि यांचं पोर बी नाही घरी. मम्मी ही बी होती. मी तुम्हाला नीट सांगते बरं का. मग जर का माझी पोरगी नाही सापडली, मी आता पोलीस स्टेशनला जाते आणि कंप्लेंटच हो, करून मालकीन, असं येते. नका करू ना हो. हा? असं नका करू म्हणजे. बाई पोरगी सापडून द्यायची आता तुम्ही. ते पोर तुमचं पहिले पोरगा दाखवा मला, बरं मी आमच्या मग पोरा- बघन काय असेल ती. आमच्या पोराला आमचं घेऊन पोरग आणून आहे ना आम्ही तुमच्या पुढे दाखवतो. हा दाखवा मला माझ्या पुढं, हा. नाही तर मी चालेल पोलिसाकडे लगेच. हो, या अशा पोलिसाच्या लगेच धमक्या द्यायच्या का? स्वतःची त्या बायाचं तोंड बंद करा बरं का, नाही तर मी खरंच जाईन पोलीस स्टेशनला निघून. आता तोंड बाय कर काय. अहो पण आपलं लेकरू काय तसं आहे का? हे काय वरचढ बोलणं आहे का? ऐकून घ्यायचं काय? अरे आपलं पोर कसं आहे आपल्यालाच माहिती ना. मग काय त्यांनाच घेऊन गेलं काय? काय हा? नाव? तिकडे काशी करून फुली एक ठिकाणी. ती बायाच तोंड आता बघ. येडे तेच. आवडती ती. मग काय? आपण त्याने आपल्याला कामाला ठेवलं का आपण त्याला तेच ठेवलं? कळायला गेलंय. नाही नाही मी कामच करतो हो, मालकीन खरंच. ती पोर सापडून आणून द्या मला. ह्यो बाबा आहे मम्मी, ह्यो चांगला तीच लय चाटळ आणि चाबरी दिसते, लयच बडबड बडबड करते. तो बाबा बिचारा चांगला आहे, हातपाय जोडितो म्हणून त्याच्यामुळे मी बसले. नाही त्या बायामुळे ना मी लगेच आता पोलीस कंप्लेंटच करून टाकते यांच्या नावची. नका करू. ती पोर आणून द्या, दाखवा मला ती कुठे. पोराला काय करायचंय आपल्याला? आपली पोरगी पाहिजे. अगं बाई त्यांचं पोर जर असलं तर मग आपल्याला कळ ना आपली पोरगी कुठे गेलेली आहे. तुला सांगते काय, या दोघी संगत जायला होत्या, मागून ती पोरग गेलं होतं, मी पाहिलं. हा वे हा? तुम्ही दोघी संघ होत्या ना? हा मग ते काय झालं ना मम्मी, आम्ही तो पिक्चर पाहिलं ना, पिक्चर छान होता. हा. आम्ही येत होतो ना, तर दीदीला काहीतरी काम आठवलं म्हणून दीदी गेली तिकडं. मला म्हटली जा तू घरला. कुठे गेली? माहित नाही. अगं मम्मी या शॉपिंगला संग राहत्या, सगळ्या गोष्टीला संग राहत्या, आणि एकमेकीच्या काना भरल्याशिवाय राहतील का? खरं खरं बोला, कुठे आहे नेमकी पोरगी? आपल्या पोरीच्या चुका दिसते नाही तुला? अगं मम्मी तुला वाटतं का मी तुझ्यासोबत खोटं बोलन? मी तुला सगळ्या गोष्टी सांगते ना. रडून जिरो आता घुसणारे. अगं तू नुसते ढासपूस का करते का पोरीला? दीदीला नेहमी मी चुकीची वाटते. मी चुकीची बरं तुमचं नाही. सगळ्याचं राहू द्या, मी येते पोलीस स्टेशनला जाऊ. हो नका ना मालकीन असं करू. नाही पोलीस पण येऊ स्टेशनला. का मम्मी? हा चल चल काय आता तू पाय आता कसं पोलीस चल का म्हणू तुम्ही. हा आली. कोणाची कंप्लेंट द्यायला गेली होती? आपल्या अक्षाची गेली काय? अरे तोंड बंद करा रे. तुम्ही जिडे गेले तिकडे तुमचे तोंड पायी. मी केलं का? पोरं एक पट तो दुप्पट. मी काय केलं? आता गेले ती मालकीन पोलीस केस करायला. जाऊ दे गेलं तर मी पाहते अक्षाला कुठं गेला आणि कुठं नाही. आहे ना. हा तुम्हाला तर लोकांचंच खरं बायकोचं खोटं हेच बरं आता केलं बाय तुम्ही. मी सांगत पोलीस स्टेशनला का हे दोघं मध्ये टाका यायला असं वाजवा. बरं आहे मला भाकरीचा ताण नाही राहायचा बाय. हा? इथे बसून हा. मग काय आहे? रोज भाकरी घालण्यापेक्षा कर भाकरी काही मी जाईन मी वय माझ्या पोऱ्या कुठे गेला पाय वय नीट झाला दावा लय आनंद झाला तुला. अरे नीट काय करू या पोऱ्याला आता कुठं गावसावा. हां आता याची आई गेली पाहायला, याच्या आईला गावस होतो का नाही काय माहिती. काय सापडला का? ऐका ना हा? सगळीकडं मी पाहिलं बाई, सगळं रानावानात पाहिलं. अक्षर सापडानच कुठं गेला काय माहित अहो. मला माहितीच होतं हा पोऱ्या काहीतरी करणारच आहे.
एक गाऊन 12 भानगडी. हा जे करायचं तेच केलं त्यानं आता. आता वाजिन 3 13 9 12 आपल्या दोघांची. बरं बरं. काय माहित बाई ती बाया गेली कंप्लेंट द्यायला वय. मला देईल नाही तर काय करील? हा जावं लागेल मला त्याच्यामध्ये. तुला काय झालं आता? भीती वाटू राहिली पोलिसाची. तुम्ही माझी ना तुमच्या ठसायलाच पाहिजे आता. हा तुम्हाला चांगला आता कोंड वाटत घालतो. तुम्हाला वाटतं का मी जा तुमच्यापासून? मग वेन करता कुशाल भाकरी कोण घालीन तुम्हाला? काही नाही मी करील आता ना आता. तुमच्यामुळे मला त्रास हा. तुम्ही गोड बोला ना परत हात जोडा ना माझ्यामुळे. नाही आता पायात पडायचं राहील त्यांच्या आता. पाया पडा मग तुम्ही. तो पर्या काही करेल आहे की नाही? काय केलं नाही जिडे गेला तिला गाणं करून तो. मला भीती वाटू राहिली. त्या बाईची पोलीस आणेन ती मालकीन. थोडा बट कर जायची. येते ना पोलीस. मी कधी पाहिलं नाही पोलीस काम कसं असते ते. हो का साहेब, हो का, हे दोघं नवरा. येत का पोरगा कुठे गेला तुमचा? पोरगा वेरी गेलता मोटर चालू करायला. वैरवर हा यांची तक्रार आहे, पोलीस स्टेशनला आले होते ते. हा ते म्हणे आमची इथं गडी टोला आहे, त्यांचा पोरगा सकाळ धरून नाही आणि यांची पोरगी गेली. आता बस साहेब मी काय करू आता? मी शेतात काम करीत होतो, कांदे काढायचं काम चालू होतं. हा मालकीने मला सांगितलं जा तुम्ही ना कांदे काढायला. मग मी राहणार होतो, मला माहितीच नाही गोष्ट काय झाल्या ते. आम्हाला काहीच माहित नव्हतं साहेब यातलं. तिने आल्यावर सांगितलंय पोलीस स्टेशनला, कारण ती पोऱ्याची वागणूक म्हणजे अशी होती का त्याचं लक्ष नुसतं पोरींकडेच होतं. सकाळी ना तो पोरगा आमच्या पुरीच्या मागच गेला होता, मी पाहिलं डोळ्याने स्वतः. पाहिलेला आहे का? सकाळपासून जेवायला पण घरी नाही आलं मा पोरगा माहितीये का. मोटर चालू करायला गेलं तिकडे दारे धरायला गेलं ते. आता त्याला जर एखादी चांगली पोरगी भेटली मा बहिणी आणि त्याला काय जेवण गोड लागणार आहे? हे कामाला ठुलले आहेत का? हा दोघ जण कामाला ठेवले. यांचं पोरग बी आणलेलं आहे त्या संग. आम्ही बाबाच्या तोंडाकडे पाहून हे केलं. पोराला वळण असं लावायचं आपल्या, आपण कामगार आहेत, ते मालकीन आहेत, मालकिनीच्या पुरीच्या नादी लागलंय. आता ते तर समजा ना त्या पोराला. आता काय करावं? लक्ष द्यायचं, वळण लावायचं काम कोणाचं असतं? आई बापाचं आहे ना. आता दादा बा आता मी काम करू शेतीचे का पोरावर लक्ष ठेवू सांगा बरं. हा? काम करता करता पोरावर लक्ष ठेवायचं काम आहे ना. साहेब काही खरा गाड्या तुम्ही यांना पहिले माझ्या पुरीचे पत्ता नाही तपास लावतो मी आता आल्यावर तपास लावतो. साहेब यांचं पण ध्यान नसतं त्यांच्या पोरींकडं. तुला काय माहिती? तुला काय माहिती त्यांचं ध्यान नाही? तुम्ही कामाला आले का यांचं? ते मालक आहे, तुला कळत काही? पहिले काढून टाक. हिला पहिले काढून टाक. नाही नाही पहिले काढून कशी टाकायची माझी पुरी सोय हिला पहिलं मध्ये टाका, हिला मध्ये टाका. यांना ऍडव्हान्स किती दिलेला आहे तुम्ही? 20,000 रुपये. 20,000. हा किती दिवस झाले काम करता? झाले 15 दिवस. त्या दिवशी खोटं बोलून माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जाईल बरं कधी. पोराला काही पोराला पैसे दिलते काय? नाही नाही रुपये दिले नाही पोराला. आम्ही काही नाही पैसे देत त्याला. तुमच्या मुलीला दिलते का? माझ्या पोरीला दिलते त्या पिक्चरला गेलत्या कुठं 5000 दिले होते. 5,000 दिलते. दोघे गेलते की एकटी? ये दोघी जणी गेलत्या. अरे तुला माहित नाही कुठे गेली बहीण तुझी? ते आम्ही दोघींनी पिक्चर पाहिला हा आणि रस्त्याने येत होतो तर ताईला ना एक काम आठवलं म्हणून ती गेली. दोघे संगच होत्या ना? 100% हिने support संगत करेल. होतो आम्ही दोघी. म्हणजे काम आठवलं ती गेली म्हणजे ती तुला सांगितल्याशिवाय नाही गेली, काहीतरी लिंक दिली असेल तुला. म्हणजे कसं आम्हाला गवसायला सोपं पडन जरा. नाही मला नाही दिली कसली लिंक. नाही दिली मला का? लिंकच नाही माहिती कोणतीच. मी तिला काही म्हणलं पण नाही आणि त्या दोघांना सेटिंग पण नाही बरं लावली. ती कोणत्या दिशेने गेली मला दिशा सांग. दिशा 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 अगं कुठून गेली तिथे सांग ना. अगं माणसे सांग ना. कुठून अशी करायला लागली पोरगी नाही सकाळपासून घरात. अगं या वरलाकडच्या दिशेला गेली का इकडच्या गेली? पूर्व पश्चिम काय असं इकडं इकडं इकडं. अगं माणसे नीट सांग. अगं पोरगी सकाळपासून घरात नाही माणसे. मला नाही माहिती, मला नाही आठवत आहे. तुम्ही मला काय सांगता सारखं? तुला शेण खायापुरती अकल आहे का हो? हे तुमच्या मुलीला माहिती त्या बघ रडायचं सोंग करती. साहेब 100% हिला माहिती. हिला ना कोठे टाक आणि हिच्याकडून कबूल करून घे. अगं तायडे गप ना. तिच्यावर एवढा काय दबाव देते तू? दिशा सांग हिला पटकन. माहिती आहे का सगळं? ताई मला दबाव देते म्हणून मी घाबरले. मला काहीच नाही माहिती. नाही मम्मी. दबाव नाही, काय नाही करीत तुला मी आहे. तू सांग फक्त दिशेने कोणत्या गेली, मला झटपट त्यांचा तपास लावता येईल लगेच. पण ती कोणत्या दिशेने जायच्या अगोदर मी मुडले होते अशी. मग मी अशी गेले, मी माग वळून पाहिलंच नाही ती कुठे तू माग आली का इकडं गेली हे तर कळलं असेल ना. कारण की तो रस्ता सरळच होता. मग अगं बाई, सरळ गेले असन. तिच्याकडे फोन आहे का? तिच्याकडे फोन नाहीये तिच्याकडे. फोन नाही का? तिने मला दिला तिचा. हिला पुरायली बरं हा, का मग. मग काहीतरी. हे माया बघ तिचा फोन बाई, या काही माझ्याकडे. विचाराने. मला हो गेम बाई. साहेब हे आरोप आहे ना माझ्या लेकरावर येतो. या पूरला विचारून घ्या कुठे म्हणून पोर. ही बाई नुसती वटवटच करत वट राहते वट बाई. करीत नाही. तुम्ही मला नका सांगू, मला माहिती आहे, मी तुला विचारपूस ना- करतोय. तुला मी पटकून काढीन बरं का आता. हा तू पण नीट राह. तुम्ही शांत राहा. पण नीट राह. तुम्ही इकडं आमची पोरगी गेली आणि वटवट करून राहिली. ए तिथे जा बरं, तुला बोलायला लागली. पाहिलं का? पाहिलं पोरीला किती जास्त आलं.
आता बाई तोंड आणायला कोण नाही बा बाबा. दादा तुम्ही काही काळजी करू नका. कुठं गेल तर तुम्ही? आम्ही गेलतो कोर्ट मॅरेज करायला, पोलीस स्टेशन मध्ये गेलतो. साहेब म्हणले हा. की तुम्ही इकडे आलेत आणि हे होणार होते आम्हाला माहित होतं, त्याच्यामुळे आम्ही कोर्ट मॅरेज केलंय. आणि आम्ही काही नाबालिक नाही, आम्ही सज्ञान आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका दादा. आणि हिचीच इच्छा होती की आपण लग्न करू म्हणून. अगं निकू तुला लाज वाटते का? काय करून बसली तू हे नेमकं? अगं तसं पण मला साहेब तुम्हाला मी सकाळी फोन केला आणि बघाय पोरगी काय करून बसली खुशाल. मला सांगितलं सुद्धा नाही घरात या पोरीने. आणि पोरग कामाला राहिले 15 दिवस झाले राहिले. खुशाल पोरगी घेऊन आले, पोरी संग लग्न बहिणीला फसवलं साहेब. फसवलं नाही तिला. माझीच इच्छा होती गरीबाच्या मुलासोबत लग्न तोंड वर करायची. करून बोलली आता तोंडच फोडीन मी. ती म्हणते माझी इच्छा होती आणि ते सज्ञ नाही, कारण ती आता ग्रॅज्युएशन तिचं कम्प्लीट झालेलं आहे, मला माहिती आहे पण ना. आम्हाला हे लग्न मान्य नाही. हे तुमचं पोरग आहे? हा माझं पोरग आहे सरपंच ते. हे ठेवलेलं आहे गडी. हो बर. आणि कंप्लेंट दिली होती? हा साहेबांकडे दिलती. अगं आई मी आलो होतो येणे आधी कंप्लेंट दिल्यावर आलो, पण ते ऑफिसला जाऊन त्यांनी रजिस्टर लग्न करून आलेत. काहीच करता येणार नाही. कोर्ट मॅरेज झालं, काही करता येणार नाही. सरपंच साहेब तुम्ही सांगा ना, पोरगी बघा ना. काय सांगू? तुझी इच्छा होती का? हो माझ्याच इच्छाने केलेलं आहे मी. आणि तसं पण मला गरीबाचाच नवरा करायचा होता. मम्मी हा घर जावई बनून राहायला तयार आहे. जाऊ द्या, मग आता तू घर जावं तयार आहे आणि झाले आता येईन. हा. आणि दादा तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. अहो काहीच नाही करू शकत. कोणी जाऊ नाही, कावू नाही, काहीच नाही. कोर्ट मॅरेज केलंय, रजिस्टर मॅरेज केलंय, विषयच नाही ना. पोलीस स्टेशन काही करू शकत ना. सरपंच म्हणजे मी काहीच करू शकत पण नाही. ही बायाला चाटण चाबरी रात्रंदिवस चारे होती ना आता आमच्या घरात. कशी काय ती काय चोऱ्या करणारी काय? कोण म्हणलं? आम्हाला घरात तिने साखर चोरली. आम्ही नाही चोरत कोणाचं काही, आम्ही गरीब आहे. जाऊ दे आता, येईन झाले, जाऊ दे त्या सोडून. नाहीतरी तुला तरी कुठं भाऊ ये, तुम्ही तीन पोर आहेत ना तुम्हाला. हा. आणि मग जाऊ दे मला इस्टेट तरी काय, जाऊ दे गरीब. ते सल्ला द्या, एवढा मोठा माणूस सल्ला देत. हा. ते मागचं झालं गेलं सगळं सोडून द्या. हा. भांडण तट्टा करू नका. त्यांना ती सेपरेट खोली द्या आणि त्यांना त्यांचा गुन्हा गोवून देणं संसार करू द्या. आम्ही गरीब जरूर आहे, पण आम्ही पण चोरी नाही आणि ते आई बापाला जीव लाव. हा. आणि ही सासू आहे, सासूला जीव लाव. आणि तुझा सासरा बाहेर गावी तिकडे मुंबईला कुठं नोकरीला आहे काय, म्हातारपणी त्यांना जीव लाव. आलं का लक्षात? लावशील का? पाया पड त्यांच्या. नक्की पड पाया. आई बापाच्या अक्षय पड. पाया पड. दादाच्या पड तुझ्या. आता घ्यायचं असं सोयीचं करून आण. आशीर्वाद पाया पड. ते येईन बाईचे पड. सरपंच आता आम्ही एकत्र राहिलं चालेल का? एकत्र राहिलं चालेल? कोण? आम्ही नाही एकत्र नाही. तुम्ही तुमचे सेपरेट राहते, त्यांचे सेपरेट राहते. एकत्र करून नाही नाही येईन बाई आम्ही. पडले येईन हो येईन बाई आम्ही. हा. काय म्हणले? नवर देऊ नवरीच्या हातात मला काहीतरी देऊ द्या. पहा सरपंच पैसे दे. घ्या. बक्षीस दिलं पाहिजे. नाही ते द्यावं लागते. अक्षय पोलीस दादाच्या पण पाया पड ना. पडले का? आणि चला चहा पाणी करा वावड. चला चला ये. तुम्ही ना तक्रार माग घ्यायला या. हा. चला येईन बाई. हा. येईन बाई कसं काय वाटलं?